नाम क्या है? मेरा नाम नगमा है। भतीजे का नाम क्या था आपके? साहिल अंसारी। तो अभी उसको हॉस्पिटल में लेके गए क्या? लेके गए, राजाबाड़ी में लेके गए। और उसके फ्रेंड? उसके फ्रेंड्स को भी लेके गए, सबको। उसके मॉम डैड सब गांव में रहते हैं। भतीजे का मॉम डैड यूपी है। और कोई इधर आप ही थे क्या उसके मैं थी। और आप किधर रहते थे? ये सामने रहती हूँ, 3 नंबर खड़ी में। वो भी वहीं रहता था, खाली वो साथ में सोने गया था रात को दोस्त लोग के साथ में। अच्छा, तो वो जो दोस्त लोग हैं वो उधर ही रहते हैं क्या? हाँ। अच्छा, कितने साल का था भतीजा? 20 साल का था मेरा भतीजा। क्या करता था? अभी काम करने के लिए आया, मेरा देखभाल करने के लिए। मेरा भी कोई नहीं है, छीन लिया ऊपर वाला उसको भी। आप किधर? आपण बघतोय की कशा पद्धतीने इथे वातावरण जे आहे ते झालेलं आहे। खरं तर अनेकदा आपण बघितलं की इथे नोटीस देखील दिलेल्या होत्या, लोक ऐकत नाहीत असं आयुक्त सांगतात। मात्र लोकांचं पुनर्वसन कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे। आता आपण बघतोय की त्या महिलेबरोबर तिचं कोणी नाही आहे, तिचा हस्बंड देखील नाही आहे असं इथले आजूबाजूचे लोक सांगतात। दादा, नेमकं काय झालं होतं? आपने सब देखा था? नहीं हम लोग को नहीं मालूम है, मगर जो देखा उसको बोला उसका हस्बैंड भी नहीं है। नहीं, लेकिन आप इधर ही रहते हो? इधर ही रहते हैं। आपको नोटिस दिया था पालिका ने? नहीं, हम नए हैं, हम अभी आए, 1 हफ्ता हुआ है। हम पहले बार आए। लेकिन ये जब आपने लिया, किसके पास से घर लिया इधर? नहीं, अभी हम ऐसे घूमने के लिए आए हैं, रह के चले जाते हैं हम लोग। नक्कीच। तर तो आपको कैसे मालूम उसको हस्बैंड नहीं है? नहीं, ये जानकारी है, उसका हस्बैंड नहीं है। तो आप इधर ही रहते हो? हाँ। तो इधर रहते हो तो इधर किधर, यानी ऊपर रहते हो क्या डोंगर पे? नहीं, डोंगर पर नहीं, नीचे साइड में रहते हैं। अच्छा, तर एकंदरीत आपण बघतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे। हा संपूर्ण डोंगर आहे, पोलीस मोठ्या प्रमाणात इथे तैनात झालेले आहेत। आपण बघतोय की बॅरिकेटिंग देखील पोलिसांनी समोर लावलंय। अनेक दुःखद वातावरण इथे आहेच, पण मात्र एक नक्की आहे की नोटीस ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या, लोक ऐकत नाहीत असं आयुक्त सांगतात। मात्र त्यांच्या पुनर्वसनाची सोय, नेमका ठोस मार्ग जो आहे तो निघत नसल्याने त्यांना घराचं ते राहणार कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण होतो आणि त्यामुळे लोक जे आहेत ते त्यांच्या राहत्या घरातून निघण्यास तयार नसतात। त्यामुळे नेमका हा प्रश्न कोण सोडवणार अशी विचारणा देखील इथे केली जाते। आता मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते इथे तैनात आहेत। संपूर्ण वरती आपण बघतोय की हा डोंगर आहे। जर आपण कधी विमानाने प्रवास केला तर आपण बघू शकतो की मोठा डोंगर जो आहे तो इथनं दिसतो आणि हाच डोंगर आहे जो अशोकनगर असं या ठिकाणाला म्हणतात। गौसिया चाळ अशी ही चाळीचं नाव। अभी आ रहे हैं 100 से आगे पूरा। कितने बजे का ये हादसा? ये 2:45 बजे के लगभग था। घड़ी तो देखे नहीं थे, 2:45 बजे थे। क्या गिरा था ऊपर से? पेड़ उड़ गिरा था, पेड़ पत्थर भी गिरा था, पेड़ भी गिरेगा तो पत्थर भी तो गिरेगा उसमें। वही गिरा है तो पतरा तोड़ के पूरा अंदर आ गया था, आंग पे पूरा गिर गया था। इसके भी लग गया है। आसपास में घटना हुई है बहुत सी। अब नहीं मालूम, वही अभी जा रहे थे कि क्या हुआ, घर देखे क्या कैसा है कैसे नहीं, वे देखने जा रहे थे। आपका वहाँ पे खुद का घर था? खुद नहीं, भाड़े पे। उनका खुद का था। ये मेरे मालिक है ये रूम के। कोई आपका करीबी या रिलेटिव वहाँ पे था उस जगह पर? नहीं, करीबी कोई नहीं था, यही थे। हम दोनों सो रहे थे रूम पे और इसकी माँ दूसरे रूम पे थी। तो सर, आपका क्या नाम है? आपका समीम खान। समीम जी, चोटिले आप क्या हुआ था, थोड़ा सा उसके बारे में बताइए। कुछ नहीं, अपन सो रहे थे। सोते में वो एकदम अचानक आया, गिर गया पूरा। अब इतना नहीं मालूम है, अभी मालूम पड़ेगा, जाके देखेंगे तो। कितने बजे? रात में हम लोग छोड़ दिए घर 3:30 बजे। तो कितने घर आसपास थे, थोड़ा उसके बारे में बताइए। कितने घर थे उस जगह पर? है 3-4 लोग का नुकसान हुआ है। और पत्थर गिरे हैं ऊपर से। तर घाटकोपरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। जखमींना आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करण्यात आलंय। दोघांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहे। भाग्यश्री, 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता आहे, त्यांचं रेस्क्यू कशा पद्धतीने आता सुरू आहे? प्रशासनाची भूमिका नेमकी सध्याची काय आहे?
नक्कीच आपण बघतोय की रेस्क्यू सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून देखील प्रचंड उंचीवर असं हे ठिकाण आहे आणि एवढीशीच गल्ली आहे, त्यामुळे अगदी जिकरीचं काम आहे. या गल्लीतनं लोकांना खाली घेऊन येणं हे देखील अतिशय जिकरीचं आणि मोठं काम आहे. आता जे आपण ठिकाण बघतोय ते आपण बघतोय पण खूप वाईट परिस्थिती आहे. 2 लोकांची डेथ झालेली आहे आणि कमीत कमी 4 ते 5 लोक आतमध्ये दबलेले आहेत. त्याच्यात एक लहान पोरगा पण आहे. अनेकदा इकडे नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या पाहायला मिळतात. अजूनही नोटीस यावेळी देखील दिलेल्या होत्या. नेमकं काय कारण आहे की लोक इकडनं निघत नाहीत किंवा नेमकं काय प्रकरण आहे? दरवर्षी महानगरपालिका स्वतःवर काही येऊ नये म्हणून नोटीसची प्रक्रिया योग्य पद्धतीने बजावतात. दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात. परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते. पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDLमध्ये रूमं खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही. फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात. महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील. तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार. बचाव कार्य आता महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि नेहमीप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते. ते त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाही आहे. हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे. तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत. अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती आहे. ऋतू तावडे असं म्हणतायत की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. लँड माफिया आहे तिथे, नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घरं कुणी दिलेत? ह्यांना लाईट बिल कुणी दिलं? ह्यांना आधार कार्ड कुणी दिलं? ह्यांना वोटर ID कार्ड कुणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आत्ता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे. हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी ऋतू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं? हा प्रश्न आहे की यांना का इथं राहायला दिलं? धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं? पत्रकार परिषदेत आयुक्त असं म्हणतात की लोक ऐकत नाहीत, आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, जबरदस्तीने खाली करायला गेलो तरी लोक ऐकत नाहीत, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. कशा पद्धतीने बघता? लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. कारण बघा कसं आहे, हे पल्ला झळकत आहेत. मला वाटतं की ज्या दिवशी प्रशासनाने ठरवलं की यांना खाली करायचं आहे तर पोलीस बळ कसं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी. आता मला सांगा, बँड्रामध्ये पोलीस नव्हती का? एवढे घरं ते जात नव्हती, पण खाली केलं ना. त्याच पद्धतीने यांना समजवून की बाबा त्यांचे 20, 25, 30 वर्ष इथे गेलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला इथं राहायला घर देतोय, तुम्ही इकडे शिफ्टिंग करा, तुम्ही शाळेत राहा पावसाळ्यात, असं कुठली तुम्ही योजना दिली तर ते बाहेर जातील ना. बघा मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर, 6 घरांवर पडलाय. पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDLमध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर ऋतू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी 6 घरांवर जे आहे ते दरड कोसळलेली पाहायला मिळते. एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत बचाव कार्य कठीण आहे, कारण गल्ल्या अतिशय छोट्या छोट्या आहेत. वरतून घरं खाली कोसळलेली आहेत, त्यामुळे 6 घरं जी आहेत ती दबली गेलेत. 6 माणसं देखील त्यामध्ये अडकलेली आहेत. त्यातले 2घांना काढण्यात यश आलंय, ज्यांना हॉस्पिटलला नेलंय, ज्यांना मृत देखील घोषित केलेलं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा प्रश्न हाच येतो की मुंबईमध्ये लोकांचे जीव इतके खरंच स्वस्त झालेले आहेत का?
कारण अत्यंत आपण बघतोय की अत्यंत अनेक वेळेला सांगून सुद्धा महापालिका प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप इथले लोक करतात. आणि या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर अत्यंत दाटीवाटीने अशा या वस्त्या आहेत. त्यामुळे अक्षरशः लँड माफिया असतील किंवा मुळात प्रश्न देखील असे विचारले जातात की पाणी कसं मिळतं यांना, लाईट कसा मिळतो यांना, ह्याच्यावर देखील बंदी आणली तरी अनेक गोष्टी कमी होतील. हा देखील प्रश्न मुळात आहे की लाईट आणि पाणी ह्या दोन गोष्टी मूलभूत आहेत, यात कशा मिळतात. या सगळ्या अनधिकृत खरं तर वस्त्या आहेत आणि अनधिकृत पाण्याच्या लाईन सगळ्या आहेत. इथे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींच्या जाळ्या ज्या आहेत वाहिन्यांच्या त्या झालेल्या आहेत. यामध्ये पाणी आहे, त्याचबरोबर लाईटच्या जाळ्या आहेत. आणि हे सगळं असताना वरती अनधिकृत घरं आहेत. एकीकडे तुम्ही पालिका म्हणून नोटीस देता, दुसरीकडे अशा पद्धतीच्या नळ जोडण्या देतात. आणि ज्या वेळेला कारवाई करण्याची वेळ येते त्यावेळेला जसं मनसेचे भानुशाली म्हणाले की बँड्रामध्ये रिक्लेमेशन जमीन जेव्हा रिक्लेमेशन करायची होती त्यावेळेला देखील तुम्ही पोलीस बळ केलात. आता रेल्वेची जमीन खाली केली तेव्हा देखील पोलीस बळाचा वापर केलात. मग या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करता येत नाही का? आणि मुळात या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा जर या लोकांना ठाम घरं दिली तर ही लोक देखील ऐकतील. कारण प्रत्येकाला जीव प्यारा असतो, मात्र घरच दिली जात नाहीत असं ह्यांचं म्हणणं आहे. अनेक दिवस सांगतात की पुनर्वसन करतात, दुसरीकडे कुठेतरी नेतात. अनेक दिवस सांगतात की आम्ही तुम्हाला घरं देऊ, मात्र घरं दिली जात नाहीत. आणि मग आमची हक्काची घरं सुद्धा आम्ही सोडतो आणि आम्हाला कुठे ना घर का ना घाट का अशी अवस्था आमची होते असं देखील इथल्या लोकांचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये आता आपण बघतोय की 2 जण मृत्युमुखी आहेत, 6 जण अडकलेली आहेत. घटना 3 वाजता घडलेली आहे. 3 ते आता जवळपास 7 वाजून गेलेले आहेत. 4 तास होऊन गेले त्या सगळ्या घटनेला. अजूनही लोक निघतात. आपण बघतोय एनडीआरएफ करतायत काम. सर काय सांगाल कशी परिस्थिती आहे सध्या? त्या ठिकाणी एनडीआरएफचे लोक, फायर ब्रिगेडचे लोक, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशनचं काम चालू आहे. फक्त ती नॅरो गल्ली आहे त्याच्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये अडचणी येत आहे. परंतु कमीत कमी तिथं 100 ते 200 लोक ते आपले वेगवेगळ्या टीमचे, पथकांचे आणि आणखीनही बाहेर वेगवेगळे, त्या व्यतिरिक्त पोलीसचे आणि इतर सामान्य नागरिक असे सगळे मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 2 मृतदेहांना आतापर्यंत बाहेर काढलेलं आहे. त्यांना राजेवाडी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचबरोबर 1-2 जखमी सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आतमध्ये 3 ते 4 आणखीन लोक असण्याची शक्यता आहे. नाही, जे काही इमिजिएट एरिया आहे तिथले काही लोक आम्ही खाली केलेले आहेत. काही घरातल्या लोकांना विनंती करून आणि पोलिसांनी आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनी विनंती करून त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्याबाबत नागरिकांना समजावून सांगून प्रयत्न चालू आहे. साधारण किती टक्के हा संपूर्ण बचाव कार्य झालेला आहे? आतमध्ये किती लोक? नाही, आता ते प्रत्यक्षात पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही, परंतु अजून 3 ते 4 लोक असू शकतात. नक्कीच. तर आपण बघतोय की अजूनही 3 ते 4 लोक जी आहेत ती असू शकतात. अशा घटना होत आहेत. आता मुंबईमध्ये जेवढे लोकांचा जीव गेलाय ते सर्व चांदिवली विधानसभेमध्येच होत आहे. ह्याचा अर्थ कुठंतरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे झोपलेलं आहे. आता मेन हॉलमध्ये माणूस मेला ते चांदिवली विधानसभेत, झाड कोसळून एक माणूस गेला ते चांदिवली विधानसभेमध्ये, आता डोंगर कोसळून हे जे 5-7 लोकांचे मृत्यू होणार ते पण चांदिवली विधानसभेमध्ये. नक्कीच सर, आपण बघतोय की ह्यांचा आक्षेप आहे की ज्या गोष्टी घडतायत त्या सगळ्या चांदिवली विभागातच घडतायत. मात्र हे जरी खरं असलं तरी आता बघतोय की लोकांचे, मी म्हटलं तसं शुभम, की लोकांचे जीव जे आहेत ते आता मुंबईत स्वस्त झालेत का असा प्रश्न दर पावसाळ्याअंती आपण विचारतो. हाती काहीच लागत नाही. मात्र खरं बोलायचं झालं तर नोटिसा ज्या आहेत त्या दिलेल्या असताना देखील इथे अशा पद्धतीच्या जर घटना घडतायत तर कुठेतरी याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे असं देखील इथे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. आता हळूहळू आपण बघतोय की लोक खाली येत आहेत. अत्यंत गल्ली छोटी आहे. पोलीस देखील म्हणाले, आपण ऐकलं की गल्ली छोटी आहे, बचाव कार्य करणं अत्यंत कठीण जात आहे या सगळ्यामध्ये. आणि एकंदरीतच परिस्थिती प्रचंड इथे कठीण आहे. वरती जाण्याचा देखील इथे मार्ग जर आपण बघितला तर अत्यंत छोटी अशी गल्ली इथे पाहायला मिळते. लोक आजूबाजूला जमा झालेली आहेत, आजूबाजूला घरं देखील आहेत. यातून मार्ग काढायचा आहे. बरं, या सगळ्यामध्ये एक लहान मुलगा अडकल्याची माहिती देखील मिळते. त्यामुळे हा नेमका लहान मुलगा किती वर्षांचा आहे याची माहिती अद्याप मिळू शकत नाहीये. कारण जे आपण जिथे उभे आहोत तो डोंगराचा खरं तर पायथा आहे आणि त्याच्या वरती देखील
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे आणि हे जे झालेलं आहे हे डोंगराच्या टोकापाशी झालेलं आहे, त्यामुळे इथून जाणं हेच कठीण आहे. पोलिसांनी पूर्ण रेस्ट्रिक्शन केलेलं आहे. इथून आपण वरपर्यंत जाऊ शकत नाहीये, कारण वरती गेलं तर आणखीन गर्दी होणार आणि या गर्दीमधनं त्यांना बचाव कार्य करायला अधिक कठीण जाणार. त्याच्यामुळे खालपर्यंत आपण आपल्याला इथे थांबवून ठेवलंय पोलिसांनी. मात्र या सगळ्या वस्त्यांमध्ये आपण बघतोय की छोटी छोटी बाळं घेऊन हे लोक जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सगळी लोक जी आहेत ती इथली घाबरलेली आहेत. अनेक आजूबाजूची जे जागा आहे तिथली त्या लोकांनी घरं जी आहेत ते पोलिसांनी विनंती करून खाली केलेली आहेत आणि अजूनही अद्यापही तिथे वस्ती आहे, अजूनही धोकादायक घरं आहेत, अजूनही तिथे लोक राहतात बरीच. त्यामुळे आता ही वस्ती कशा पद्धतीने खाली करणार हा एक टास्क जो आहे तो खरं तर प्रशासनासमोर असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी भाग्यश्री, मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनावर देखील ताशेरे ओढलेले आहेत. फक्त नोटिसा दिल्या जातात, ठोस उपाययोजना कोणत्याही पद्धतीनं पालिकेच्या माध्यमातून केल्या जात नाही. अर्थातच पालिकेच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. हो, नोटीस पाठवलेली. सर काय एकंदरीत झालेलं आहे? नाही, नोटीस पाठवली होती आणि त्याचे फ्लेक्स पण लावले होते धोकादायक सूचनेचा. पण सध्या इकडचं आता हे चालू आहे, म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. पण सर नोटीस पाठवल्यानंतरही लोक ऐकत नाहीत असं आयुक्त स्वतः पत्रकार परिषदेत म्हणाले होते. नेमकं काय झालं होतं? नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली होती का इथली? हो, आम्ही पाहणी केली होती आणि वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या जात होत्या. काय सध्या आता पूर्ण व्यवस्थित माहिती तर मिळाली नाहीये. जशी पूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळण्यात येईल. बचाव कार्य करण्यात काय अडथळे येतात? कारण एकदम थोडं जर चिंचोळी एरिया आहे त्यामुळे थोडा जर बचाव कार्य करायला वेळ होतो. सर आजूबाजूची वस्ती अजूनही आहे, आता ती हलवणार का ते कशा पद्धतीने? त्यासाठी पण आम्ही निर्णय घेणार की तो लवकरात लवकर त्यांना हे करायला लागेल. नक्कीच सर आपण बघतोय की हे पालिकेचे अधिकारी होते आणि पालिकेचे अधिकारी असं म्हणतात की आजूबाजूची वस्ती देखील आम्ही हलवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. मात्र आपण एकंदरीत बघितलं की त्यांना काही उत्तरही नव्हती बोलायला. एकंदरीत जर बघितली परिस्थिती तर अत्यंत दयनीय अशी परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर अगदी एअरपोर्ट जवळचा हा एरिया आहे आणि या एरियामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती पाहिल्यानंतर खरंच मी प्रश्न सातत्याने जो विचारते मुंबईकरांसाठी नेमकं कोण हा प्रश्न इथे उपस्थित होतो. अगदी भाग्यश्री, अगदी तू म्हटल्याप्रमाणे फक्त मतदानासाठीच वापर केला जातो, मात्र त्यांची काळजी पालिका घेत नाही असा आरोप देखील केला जातोय. पालिकेनं आता यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कशा प्रकारे खबरदारी घेण्याची गरज आहे, कोणत्या ठोस उपाययोजनांची आता गरज आहे? नक्कीच आपण उपाययोजना करणं अपेक्षित आहे, पण आपण बघू शकतो की इथे देखील अजूनही नातेवाईक. कोण होतं तुमचं? भाई भाई हमारे। हाँ अभी तक मिले नहीं। हाँ कितने साल के हैं? 27 साल के हैं। इधर ऊपर थे क्या? हाँ इधर ही थे, अभी कल ही आके शिफ्ट, कल या परसों आके शिफ्ट हुए थे। क्या नाम है उनका? आरिफ नाम है। और क्या काम वगैरह कुछ करने के लिए अभी तो आए थे इधर? हाँ काम के सिलसिले में आए थे, लेकिन अभी कल या परसों शिफ्ट हुए। किधर से आए? गांव यूपी से आए थे। इधर शिफ्ट होने के पहले किधर रहते थे? इसके पहले सायन में रहते थे। कितने साल तक यहाँ पे हो आप? नोटिस मिली थी? नहीं हम यहाँ पे नहीं रहते थे, वो अभी कल या परसों इधर से शिफ्ट हुआ। अब बोलो ना। कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ, तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फ़ोन आया नहीं चले कुछ, तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे, लेकिन उनका मोबाइल मिला, फ़ोन लगा रहे कोई दूसरा मतलब है वो उठाया, तो बोला ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई सायन से हूँ। नहीं, लेकिन आपका गांव? यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरी फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल की बच्चा था और 2 साल की बेबी थी। हो जाए, मिल जाएंगे, चलो रो मत। नक्कीच तर आपण बघतोय की त्यांचा पूर्णतः त्यांच्या भावाचं कुटुंब आहे जे मिळत नाहीये. 2 वर्षांची मुलगी होती त्यात. मी मगाशी म्हटलं तसं की लहान मुलं देखील अडकली आहेत शुभम, आणि परिस्थिती खरंच इथली गंभीर आहे. भाग्यश्री, कुटुंबियांचा हा आक्रोश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.